निवडणुकीची रणधुमाळी सुरू. सतर्क पोलीस यंत्रणेने अवैध पिस्तूलधारकांच्या आवळल्या मुसक्या. नेहमीच सतर्क व अलर्ट मोडवरती असणाऱ्या कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कराड व मलकापूर नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी करत 2 अवैध पिस्तूलधारकांच्या मुसक्या आवळत, 1 गावठी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस, 1 स्मार्ट मोबाईल फोन, 1 दुचाकी असा एकूण 1,40,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपितांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा घडण्या अगोदर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे म्हणजे एक मोठे आव्हानात्मक काम असते. कारण गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार कितीही शातीर असला तरी तो पोलिसांच्या कचाट्यात कधी ना कधी 100% सापडतो आणि आपला गुन्हा कबूल करतो. परंतु गुन्हा घडण्या अगोदर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व त्यांची टीम नेहमी सतर्क असते. याचीच प्रचिती दिनांक 7/11/2025 रोजी झाली. नुकतेच कराड शहर व मलकापूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड राजश्री पाटील मॅडम यांना सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरू होते. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सैदापूर गावच्या हद्दीमध्ये कृष्णा कॅनॉल परिसरामध्ये 2 इसम बेकायदा बिगर परवाना स्वतःच्या कब्जामध्ये अवैधरित्या पिस्टल बाळगून वावरत आहेत. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड राजश्री पाटील मॅडम यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रवीण पवार, सागर बर्गे, प्रशांत चव्हाण व मयूर देशमुख यांना सूचना व मार्गदर्शन करत संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे संशयित आरोपी अल्तमेश उर्फ मोन्या हारून तांबोळी, वय वर्ष 25, राहणार पालकरवाडा मंगळवारपेठ कराड व ओंकार दिलीप जाधव, वय वर्ष 22, राहणार होली फॅमिली स्कूल जवळ विद्यानगर सैदापूर कराड यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदरच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल कराड तालुक्यातील नागरिकांकडून उपविभागीय कार्यालयाच्या संपूर्ण टीमचे कौतुक व अभिनंदन होत असून पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम यांनी देखील अभिनंदन व कौतुक केले आहे.